हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण त्वचा हा जो उपधातू आहे, राईट, मांसधातूचा, सो तो बघणार आहोत. त्याची डिटेल आपण माहिती घेणार आहोत. सो पेपरमध्ये हे येऊ शकतात क्वेश्चन यावर. ओके, सो आपल्याला याचे टाईप्स माहीत पाहिजे, ठीक आहे. आणि याचे जे श्लोक आहे 1-2 ते तुम्हाला लक्षात पाहिजे, ठीक आहे. आणि याचं जे काही टेबल आहे, चार्ट, ओके, तो तुम्हाला लक्षात पाहिजे MCQसाठी, ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला नोट्स घ्यायचे असतील ऑल सब्जेक्ट्स फर्स्ट इयरचे, सो ते अवेलेबल आहेत PDF फॉर्ममध्ये. तुम्हाला फक्त व्हॉट्सॲपवर मला मॅसेज करायचा आहे, ओके. सो बघा, आता त्वचा म्हणजे काय, तर आपली स्किन आहे बेसिकली. आयुर्वेदामध्ये स्किनला सुद्धा एक वेगळ्या ऑर्गनचं तिथे जागा दिलेली आहे आणि त्यातला एक विशिष्ट स्थान दिलेलं आहे. कारण जे काही आजार आहे त्याच्यामध्ये त्याला एक महत्त्वाचं स्थान आहे, जो कुष्ठ आहे, ओके, कुष्ठ आजार. सो ते एक स्किन डिसीज असं म्हणून त्याला संबोधित केलेलं आहे, ओके. सो बघा, आता त्वचेची गर्भ अवस्थेमधील उत्पत्ती. आता त्वचा आहे ही कशी निर्माण होते, सर्वात पहिले ते बघणार आहोत, राईट. बघा, आता ज्याप्रमाणे तापायला ठेवलेल्या दुधावर साय जमा होते, राईट, त्याचप्रमाणे शुक्र आणि शोणिताचा संयोग झाल्यावर उत्पन्न झालेल्या गर्भातील रसाचे गर्भाच्या अग्नीकडून परिवर्तन होऊन अवयव निर्मितीची प्रक्रिया क्रमशः सुरू होऊन सर्वप्रथम त्वचेची उत्पत्ती होते. काय सांगितलं की बघा, आपण दूध तापायला ठेवतो, त्यावर मग तापवणं झाल्यावर त्याला जेव्हा थंड करतो त्याच्यावर एक सायची लेअर तयार होते, राईट, त्याच्यावरची असते. तशीच जेव्हा शुक्र आणि शोणित जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा ते काही गर्भातील रस असतो, त्याला गर्भाच्या अग्नीकडून प्रक्रिया झाल्यामुळे त्याच्यामध्ये एक लेअर तयार होते आणि तीच आपली स्किन असते, ओके. आपल्याला माहिती आहे की स्किनच्या सेल्स ह्या जेव्हा झायगोट फॉर्मेशन होतं त्याच्यानंतरच स्टार्ट होतात बनायला, राईट. सो त्याचे पर्याय काय आहे, त्याला अजून कोणत्या शब्दाने बोलू शकतो? चर्म, कफ, वल्कल, स्पर्शन आणि छादणी, ठीक आहे. लक्षात ठेवायचं MCQसाठी. त्यांना त्याचे प्रकार काय आहेत? प्रकार इम्पॉर्टंट आहेत, ओके. स्किनचे टाईप्स आयुर्वेदानुसार, ओके. सो फर्स्ट आहे चरकानुसार. चरक आचार्यांनी वेगळे प्रकार सांगितले आणि सुश्रुतांनी आणि शारंगधरांनी वेगळे सांगितले. सो चरकांनी किती टाईप सांगितले? त्वचेचे 6 लेयर्स सांगितलेले आहेत, ओके. आणि सुश्रुत आणि शारंगधरनी किती सांगितले आहेत? तर 7 लेयर्स, 7 थर सांगितलेले आहेत स्किनचे. आपल्याला माहिती आहे स्किनचे लेअर एपिडर्मिस, डर्मिस, ओके. मग डर्मिसचे पण बाकीचे लेयर्स, ओके, तेच आहे ह्याच्यात फक्त आयुर्वेदामध्ये, ओके. सो आता चरकानुसार त्वचेचे 6 प्रकार कसे आहेत ते बघूया. सो सर्वात फर्स्ट आहे उदकध्वरा त्वचा. उदकध्वरा बघा, याच्या नावातच आहे, उदक म्हणजे काय तर पाणी, राईट. बघा, सर्वात बाहेरील थर आहे हा, ओके. कोणता आहे? उदकध्वरा. उदकाचे धारण करते, पाण्याचे धारण करते, यस. त्वचेला सुरकुत्या पडतात व लवचिकता कमी होते. जर त्याच्यात दृष्टी झाली तर त्वचेला सुरकुत्या पडतात. बघा, वॉटर कंटेंट कमी झालं तर आपली स्किन ही ड्राय होते, येस. सो का तर उदकध्वरा ते जी सर्वात बाहेरची लेअर आहे तर ती ड्राय होऊन जाते, ओके. देन आहे अस्रुकधरा त्वचा. अस्रुक म्हणजे काय तर रक्त, येस. बघा, उदकधरा त्वचा खालचा लेअर आहे हा, ओके, सेकंड लेअर आहे आणि जास्त प्रमाणात त्याच्यात रक्तवाही सिरे असतात म्हणून त्याला अस्रुकधरा त्वचा म्हटली, ओके. देन आहे तृतीय त्वचेच्या आश्रयाने. आता इथे जे आहे हे नाव नाही आहे याला कोणते, याला डायरेक्ट सिरियलीचे नाव दिले, सिरियलचे 3rd, 4th, 5th आणि 6th, ओके. सो थर्डवाली काय आहे तर तृतीय त्वचेच्या आश्रयाने सिद्मा आणि किलास हे व्याधी होऊ शकतात, ठीक आहे. आणि चतुर्थ त्वचेच्या आश्रयाने कुष्ठ आणि दद्रू हे आजार होऊ शकतात. तर 5व्या त्वचेच्या आश्रयाने विद्रती आणि अलर्जी होऊ शकते. ॲलर्जी नाही आहे, हे अलर्जी आहे, ओके. आणि 6व्या त्वचेच्या आश्रयाने डोळ्यासमोर अंधारी येऊन भ्रम हे लक्षण निर्माण होते. म्हणजे जसे आपली स्किनची लेअर आहे तीच आयुर्वेदांनी चरकांनी सांगितले आहे 6 लेअर. आणि त्यामध्ये सपोज जर काही डॅमेज झालं त्यांना तर हे सर्व व्याधी होतील, राईट. आणि सर्वात जी लास्टची आहे 6वी लेअर, त्याला जर डॅमेज झालं तर डायरेक्ट आपल्याला बेशुद्ध होऊन जातं, राईट. आता त्वचेचे कार्य काय आहे ते तर सर्वांना माहिती आहे, जनरल आहे हे. काय शरीराला लेपन करते, राईट. पाण्याचे धारण करते,
स्वेद उत्सर्जन करते, वात दोष सहाय्याने स्पर्शाचे ग्रहण करते, यस, वर्ण प्रकाश व अभ्यंग परिषेचे पचन करते, बरोबर, आणि मज्जा मलाचे धारण आणि उत्सर्जन करते. ठीक आहे. देन आता सुश्रुतानुसार आहे त्वचेचे प्रकार. किती आहेत त्यांनी 7 सांगितले, एक एक्स्ट्रा सांगितले. ओके, आता हे जे आहे हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, आता याच्यात आहे नाव, त्याची रुंदी आणि आश्रयाने होणारे व्याधी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे कारण कोणतेही केव्हाही MCQ मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. आता सुश्रुतानुसार फर्स्ट कोणती आहे लेअर? अवभासिनी लेअर. ओके, अवभासिनी, राईट. आता हिची रुंदी किती, हिची विड्थ किती आहे तर बघा, ब्रीहीचा 18वा भाग. ब्रीही म्हणजे काय तर तांदूळ, जे तांदूळ असतात ना, सो त्याची जी लेंथ असते, राईट, सो किती लहान असते, राईट, सो त्याच लेंथला म्हणतात ब्रीही. ठीक आहे. मग त्या तांदळाच्या 18वा, मग सपोज तांदूळ जर 1 mm आहे तर त्या 1 mm 18th भाग, ठीक आहे, सो तो 18th भाग जितका असेल तितकी अवभासिनी लेअरची रुंदी असणार आहे. ओके, समजले. सो आणि याच्या आश्रयाने कोणते व्याधी होतात? सिद्धमा आणि पदम फटिक. ओके, देन आहे सेकंड लोहिता. ओके, सो लोहिताचं काय रुंदी? 16वा भाग, ब्रीहीचा 16वा भाग, राईट. आणि याच्याने काय होणार व्याधी? तिलकालक हा व्याधी होऊ शकतो. थर्ड आहे श्वेता. ठीक आहे, तर श्वेताचं काय आहे तर ब्रीहीचा 12वा भाग एवढी रुंदी आहे आणि याच्या आश्रयाने भशक आणि चर्मदल हे व्याधी होऊ शकतात. फोर्थ आहे तांबरा. ठीक आहे, ब्रीहीचा 8वा भाग आहे. ओके, म्हणजे एक ब्रीही तांदूळ आहे ना, तर त्याचा 8th पार्ट असणार आणि याने किलास कुष्ठ हे व्याधी होऊ शकतात. फिफ्थ आहे वेदिनी, म्हणजे ब्रीहीचा 5वा भाग. ठीक आहे, आणि याच्या याने कुष्ठ आणि विसर्प हे व्याधी होऊ शकतात. त्यानंतर आहे रोहिणी. ओके, सो रोहिणीचे आता बघा, आता याच्यात भाग नाही, आता डायरेक्ट याच्यात लेअर सांगितले की 1 ब्रीही. 1 ब्रीही म्हणजे तांदूळाची लेंथ, एका तांदूळाची लेंथ म्हणजे 1 ब्रीही. म्हणजे आता ही थोडीशी जाडसर लेअर असणार आहे, राईट, बाकीच्यापेक्षा. म्हणजे रोहिणीची रुंदी किती आहे? 1 ब्रीही, राईट. आणि काय होणार तर व्याधी कोणते असणार इथे? अपची आणि अर्बुद. ठीक आहे. देन आहे मांसधरा, लास्टची लेअर आहे आणि याची जी लेंथ आहे ही 2 ब्रीही आहे, राईट. आणि गलगंड, भगंदर, अर्श हे इथे होऊ शकतात, याच्यामुळे होणारे व्याधी. ठीक आहे. आता हे नाव ठेवायचे ट्रिक काय आहे तर ALSTVRM, ALSTVRM, ALSTVRM. ठीक आहे. A फॉर अवभासिनी, L फॉर लोहिता, S फॉर श्वेता, T फॉर तांबरा, V फॉर वेदिनी, R फॉर रोहिणी, M फॉर मांसधरा. ठीक आहे. याच्यापैकी एक 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 तुम्ही डिसीज लक्षात ठेवला तरी चालेल, फक्त हे लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवा, सर्वात वरती आहे 18. ठीक आहे, मग 18, 16, 12, 8, 5, 1, 2 असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा दोष धातू आणि मलसंबंध काय आहे त्वचेसोबत. बघा, आता त्वचाचे काय आहे त्याच्यामध्ये वायू महाभूत आहे. बघा, स्पर्शन हे त्याचं काम आहे. कशाचं असतं? हे वायूचं काम आहे, राईट. सो वायू महाभूत त्याच्यात असणारच आहे. अधिक्य आणि भ्राजक पित्त असतं, राईट. आणि स्पर्शन इंद्रियाचे अधिष्ठान आहे, यस. आणि स्वेदांचे उत्सर्जन आहे. ओके, म्हणजे स्वेद हा मल आहे याच्यात, स्पर्शन इंद्रिय काय आहे त्याचं अधिष्ठान आहे आणि वायू हे त्याच्यात दोष आहे, राईट. प्रकृती आणि त्वचा संबंध काय आहेत? ओके, सो बघा, वात प्रकृतीवाले जे काही लोक आहेत, ओके, सो त्यांची जी काही त्वचा आहे ती रुक्ष आणि निस्तेज असणार नेहमी. पित्त प्रकृतीची काय असेल? मृदू, तीक्ष्ण आणि उष्ण असेल, राईट. आणि ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांची त्वचा ही स्निग्ध, ठीक आहे, आणि लवचिक असेल. ओके, सो हे आहे बेसिक आपली स्किन, त्वचा. ठीक आहे. बघा, तुम्हाला सपोज याचा LAQ एखाद्या वेळेस किंवा SAQ पण येऊ शकतो. मॉडर्न प्लस तुम्हाला आयुर्वेद दोन्हीही लिहायचं आहे, ठीक आहे. सो
आयुर्वेद आय होप तुम्हाला समजलं असेल. हे महत्त्वाचे आहे. जे काही टाईप्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. सो तेच लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याची ट्रिक्ससुद्धा सांगितली तुम्हाला. काही अडचण आली तर मला कमेंट्समध्ये विचारा. आणि ज्यांना नोट्स पाहिजे असतील हे किंवा दुसऱ्या सब्जेक्टच्या त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आणि टेलिग्रामला सबस्क्राईब करून घ्या. तिथे सर्व अपडेट्स या रोज येत राहतात. थँक्यू.